संध्या, तू हे मुद्दाम करून राहिली ना? हो गॉश, नो नो, अजिबात नाही. तू जसं जेनी आणि आनंदला सोबत घेऊन हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलंस ना, तसंच मी हा मेनू चेंज केला. दॅट्स इट. आणि कसं आहे ना, तुझ्याकडून जर का काही चूक झाली ना, तर आमच्या कंपनीला खूप मोठं नुकसान होईल ग. एक खूप मोठी असाइनमेंट आमच्याकडून निघून जाईल आणि याचा सगळा ब्लेम आहे ना तो गॅरीवर येईल. सो बी अलर्ट. ठीक आहे, माझं झालंय बोलणं. ते तुझ्याशी बोलायला एवढाच वेळ माझ्याकडे. ओके, बाय. शन्या, काय आता काय हवंय? तू किती अडथळे आण, पण हे काम मी पुरं करूनच राहील. नाही तसं केलं तर नाव नाही सांगणार. सौराधिका गुरुनाथ सुभेदार. ही तरी बोलायचंच असतं हिला. हॅलो ईशा, हाय. हा बोल सनाया. अगं राधिका आली होती आता आणि तू म्हणाली होतीस ना सेम तसंच झालं सगळं. अगं तिला वाचता येत नव्हतं. रेसिपीज काय करणार आहे ती? काय म्हणाली ती? काय नाही, उगाच ऍटिट्यूड देऊन गेली काहीतरी नेहमीसारखा. मला नाही वाटत तिला काही जमणार आहे. बघ उद्याच ती तिचं नाव विड्रॉ करेल आणि काही झालं ना तरी मी अजिबात तिला जिंकू देणार नाही. तर मला गॅरीला हरू द्यायचं नाही ऍट एनी कॉस्ट. वहिनी काय झालं? भाऊजी, हे पहा ना. ओ नो. शनाने मेनू बदललाय. काय सर आहे? हो, इंडियनच्या ऐवजी चायनीज आणि कॉन्टिनेंटल मेनू ठरवलाय तिने. बट वाय? सर एव्हरी इयर आपल्या सेमिनार्सला इंडियन डिशेस असतात ना? हो, पण आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट राधिका वहिनींना मिळत नव्हतं ना. आणि मेनू ठरवणारी ती शनाया कधीच नव्हती. हे सगळं तिने मुद्दाम केलंय. आव ना भाऊजी, मला तर यातले कुठलेच पदार्थ येत नाही. अहो बनवणं सोडा, मला धड वाचता येत नाहीये आणि क्लास लावणे इतका वेळ माझ्याकडे नाही. सर मग हे कसं कम्प्लीट करणार? मी 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 ऑब्जेक्शन घेतो. मी बोलतो ना पानवलकर सरांशी. भाऊजी नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. कारण शन्यानी म्हणे ही सगळी लिस्ट त्या येणाऱ्या पाहुण्यांनाही कळवली. यू मीन फॉरेन डेलिगेट्सला? हो ना. आपण शनाला मूर्ख समजतो, पण ती जरा जास्तच हुशार निघाली. पण आता माघार नाही घेत आहे भाऊजी. काहीही करून मी ही ऑर्डर पुरी करणारच. बट मॅम हाव? हो वहिनी, तुम्ही हे ते आता मला माहिती नाही, पण मी खरंच पुरी करीन. तुमचा शब्द वाया नाही जाऊ देणार. बरं झालं तू यांना घेऊन आली. 5 मिनिटापूर्वीच आली आहे मी. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? नीट उभे राहा बरं, मस्ती नाही या करायचे. नेहा, अरे मला काम होतं ना, म्हणून नाही जमलं. काढ बरं. बरं तू शनायाकडे गेली होतीस ना, काय झालं? ठेवते. हे पा, हे असला मेनू दिलाय आणि हेच करायचं म्हणे. ग्रिल्ड बासा विथ रॅटाटुनी, गार्लिक रिझोटो, बर्न गार्लिक शेक. अगं हा चायनीज आणि कॉन्टिनेंटल मेन्यू आहे. हो ना. हाव ना काय राधिका? हे सगळे पदार्थ तू कसे करणार आहेस? तू तेव्हाच का नाही सांगितलंस तिला? राधिका मावशी, मला भूक लागली आहे. हो का? थांब जरा. नेहा, राधिका मावशी आत्ताच आली आहे की नाही? ती दमली आहे. हा, आपण घरी जाऊया, मी तुला गरम गरम दूध देते.
अथर्व तू पण चल. अगं हा दूध नको पिझ्झा हवे यार. ही काय वेळ आहे का पिझ्झा खायची? हा आणि सारखं सारखं नो जंक फूड. आई तर मला नेहमी देते. राधिका तू त्याला पिझ्झा देतेस? पिझ्झा नाही अगदी नाही म्हणजे पिझ्झाच. अथर्व चल आज जा बरं, हात पाय तोंड धुवून घे. जा 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 न्या तू पण जा. चला जा बरं. हे काय आहे पिझ्झा? पिझ्झा बिझ्झा काही नाही. भाकरी किंवा पोळीवरती भाज्या बिज्या टाकते, सॉस बीस टाकते, चीज टाकते आणि ते तव्यावरती भाजते. झाला पिझ्झा. जाऊ. अथर्व होमवर्क दिला का रे? नाही. नाही म्हणे दिला असणार. चला आता पोरांसाठी फ्रँकी करते. फ्रँकी? हा फ्रँकी म्हणजे पोळी घ्यायची, त्याच्यावरती भाज्या बिज्या टाकायच्या, चीज टाकायचं आणि गोल करून द्यायचं. झाली फ्रँकी. चल तुला दाखवते. चल अगं तू पण करून बघ, खूप सोपं राहतं ते. अगं असे विदेशी पदार्थ कायसे वेगळे असतात आपल्या भारतीय पदार्थांसारखेच. आता भाज्या बिज्या तर त्याच राहतात ना, फक्त काय वेगळं असतं त्यांचं, ते सॉस खातात आणि आपण चटण्या बिटण्या खातो. आणि भाज्या बिज्या तर सगळे सारखेच राहतात. अशा काय वेगळ्या असतात त्या? ते ब्रेड वापरतात, आपण पोळी किंवा भाकरी वापरतो. ब्रेड साठी ते मैदा वापरतात, आपण काय गव्हाची कणिक, बाजरी किंवा ज्वारी वापरतो. बस एवढाच काय तो फरक. राधिका तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच दिलीस, हे कळतंय का तुला? म्हणजे अगं म्हणजे आमच्या चॅनल वरती ना एक शेफ आले होते. ते अशाच पद्धतीचे पदार्थ करतात, म्हणजे लो शुगर, फॅट फ्री, डाएट फूड वगैरे. हो का? कुठलाही पदार्थ ते आपल्या पद्धतीने मोल्ड करून घेतात. मुळात त्यांच्या पदार्थांचा बेस ना भारतीय पाककृतींशी संबंधित आहे. रेवती मग त्यांचं पुस्तक बिस्तक काही असेल तर आण ना, तेवढाच आपल्याला उपयोग होईल. अगं पुस्तक कशाला, आपण जाऊन भेटूया ना त्यांना. तू प्रत्यक्ष त्यांना भेट आणि त्यांच्या सगळ्या रेसिपीज विचार ना. मी पण रेवती हे मी असलं केलं तर ते लोक खातील का? अगं का नाही खाणार, सगळे खातील. अगं ह्यालाच ते फ्युजन म्हणतात ना. आणि हे बघ, एकदा करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे त्यांचा मेन्यूही राहील आणि तुला करायलाही सोपं जाईल. आणि मला खात्री आहे तुझा हात लागला ना की प्रत्येक पदार्थ अप्रतिमच होतो. पदार्थांचा विचार कर, शनायाचा नको. आणि मला माहितीये की तुझ्या हातचं जेवण त्यांना नक्की आवडेल. रेवती मी जरा नर्वस झाले होते, पण तू आता हे सगळं बोललीस ना, आता काम करायचा उत्साह आलाय बघ मला. व्हेरी गुड. मी आता शिवानीकडून त्यांचा नंबर मागवून घेते, आपण जाऊन भेटूया त्यांना.